कोणाला कशाचा छंद असेल याचा काही नेम नाही। छंद जोपासणारे वेगवेगळे अवलिया आपल्याला पाहायला मिळतात। नाशिकमधील योग शिक्षक बाळू मोकल यांना कोरोनाच्या कालावधीत दुचाकीवर योगासने करण्याचा छंद लागला आणि त्यांच्या याच छंदानं एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे। त्यांनी अवघ्या अर्ध्या तासात 51 योगासने आणि सूर्यनमस्कार आपल्या दुचाकीवर केले। यामुळे त्यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली होती। त्यानंतर मात्र त्यांना असे विक्रमी छंद जोपासण्याचा छंद लागला की काय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण त्यानंतर सतत वेगवेगळ्या ठिकाणी आसने करून त्यांनी वेगवेगळे रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवले आहे। असंच 21 जून रोजी होत असलेल्या जागतिक योगा दिनानिमित्ताने मोकळ यांनी 20 जून रोजी तब्बल 750 किलो बर्फावर आणि 10 अंश सेल्सिअसच्या तापमानावर तब्बल 42 मिनिट 52 आसने करून एक आगळा वेगळा उपक्रम केला आणि पुन्हा एकदा त्यांच्या या उपक्रमाची वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियानं नोंद घेतली। नांदगाव येथील आणि हल्ली नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात राहणारे योग शिक्षक बाळू मोकल यांना व्यायामाची योगासने करण्याची आवड तशी त्यांना लहानपणापासूनच जडली होती। त्यामुळे पुढे त्यातच त्यांनी करिअर करण्याचं ठरवलं आणि त्यात शिक्षण देखील त्यांनी घेतलं। त्यानंतर यशवंतराव चव्हाण विद्यापीठामध्ये 3.5 वर्ष योग संयोजक म्हणून काम केलंय। गत 15 वर्षापासून आदिवासी पाडे, वृद्धाश्रम, शाळा, महाविद्यालय, कारागृह या ठिकाणी शनिवार आणि रविवार नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण देण्याचं काम देखील ते करत आहेत। बर्फावरून पाय सरकण्याची भीती असतानाही मोकळ यांनी आपला तोल जाऊ न देता योग दिनानिमित्ताने तरुणांपुढे योगाचा एक आदर्श घालून दिलाय। त्यामुळे सर्वत्र त्यांचं कौतुक केलं जात आहे। उत्तर महाराष्ट्र लाईव्ह साठी अश्विनी पुरी, नाशिक।